मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14वा। सर्व इच्छा पूर्ण करणारा अध्याय आहे हा। अध्याय दररोज ऐका, सकाळ संध्याकाळ दुपार ऐका, म्हणजे स्वामी महाराज आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील। तर आता आपण 14व्या अध्यायाला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। 21 दिवसपर्यंत हा अध्याय रोज ऐका, म्हणजे तुम्हाला पारायण केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। श्री गणेशाय नमो नमः। आणि हा मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर नर्मदा पुराण मराठीत चालू आहे। तर शालिनी भक्तिसागर या चॅनलला भेट देऊन नर्मदा पुराण ऐकण्याचे करावे। नर्मदा पुराण खूप छान आहे। नर्मदा पुराण ऐकल्याने आपल्याला नर्मदाला परिक्रमा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। घर बसल्या तुम्हाला नर्मदामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। त्याच्यात उपायसुद्धा दिलेले आहे। तर खूप छान आहे नर्मदा पुराण। शालिनी भक्तिसागर हे माझं फर्स्ट चॅनल आहे। तर ते चॅनलचे माझे सबस्क्रायबर 97,300 काही समथिंग झालेले आहे। पण चांगले सबस्क्रायबर आहे। मला आता यूट्यूबकडून सिल्वर बटन येईल 3000 सबस्क्रायबर झाल्यानंतर। तर तुमच्या सपोर्टमुळेच मला आत्मसाद मिळाला। आणि त्या चॅनलवर कमेंट्स आल्या होत्या की किती पुराणं शालिनी भक्तिसागरवर आलेले आहेत। तर शालिनी भक्तिसागरवर आतापर्यंत आपले 8 पुराणे येऊन गेलेली आहेत। नर्मदा पुराण 9वं पुराण सुरू आहे। तर कुठले कुठले 8 पुराणे आहेत तर तुम्हाला जर ऐकायचे असतील आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी, आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ती होण्यासाठी, आणि त्याशिवाय आपले हे एफडी मारू शकतो आपण। पुराणं ऐकून आपल्या भविष्याची, आपल्या आयुष्याची आपण हे पुराणं ऐकून एफडी मारल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। कारण जसा पैसा आपला डबल होतो एफडी मारल्याने, तसे आपले हे पुण्य तेवढे डबल होईल। जेवढे जेवढे आपले आयुष्य जाईल तेवढे तेवढे पुराणं श्रवण केल्याने आपले पुण्य तितकं डबल होईल। तर कुठले कुठले पुराणं आहेत शालिनी भक्तिसागरवर? श्री हरिवंश पुराण, श्री भविष्य पुराण, श्री गणेश पुराण, श्री शिव महापुराण, श्री देवी भागवत पुराण, श्री लिंग पुराण, श्री विष्णू पुराण, श्री दत्तात्रय पुराण, श्रीमद भागवत गीता, शिवलीला अमृताचे 1 ते 15 अध्याय, स्वामी गुरुचरित्र अध्याय 1 ते 53, बरेच काही असे व्हिडिओ पण आहेत। आणि आपल्या पौर्णिमेच्या संपूर्ण सेवा ज्या लागतात ते पण तिकडे आलेलं आहे। तर आतापर्यंत आपण शालिनी भक्तिसागरवर 8 पुराणं ऐकून चुकलो आहोत। 9वं कमिंग सून चालू आहे। तर ते आहे नर्मदा पुराण। आणि पुढे आपलं जे पण नर्मदा पुराण 2-3 महिने जेवढं पण जाईल तेवढं खूप मोठं आहे नर्मदा पुराण। तर हे मी हरियाणा चंडीगढहून मागितलेले आहे। तर खूप छान आहे हे पुराणं। कुठे मिळत नाही, कुठे कुठे अवेलेबल राहतात तर कुठे राहत नाही। कमेंट्स येतात की तुम्ही कुठून आणलं, तर मी हे चंडीगढहून आणलेले आहे, हरियाणाहून। तर तुम्ही ऐकण्याचे करावे शालिनी भक्तिसागरवर। तर मग पुढचं 10वं पुराण राहील आणि मग तिथून आपले 8च पुराणं राहतील। 18 पुराणांचे श्रवण पठण केल्याने आपल्याला मोक्षाचीच प्राप्ती आहे, 100% गॅरंटी। या संसारात, या जन्म मृत्यूच्या आपल्याला या संसारामध्ये, ह्या मृत्यू लोकामध्ये आपल्याला यावं लागणार नाही। मोक्ष हा सर्वात चांगला मनुष्यासाठी मार्ग आहे। तर पुराणं ऐकून मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी। आता आपण अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। श्री स्वामी चरित्र अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगश शमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधू जगद्गुरु, आपुल्या कृपे निश्चित। 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत आता पुढे वदवावे। आपुल्या कथा वदवया, बुद्धी देई स्वामी राया, चरित्र ऐकून श्रोतया संतोष होवो बहुसाळ। कैसी करावी आपली भक्ती, हे नेनेमी मंदमती, परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे। प्रांतकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करुणी प्रांतकर्मे आटपून, मग बैसावे आसनी भक्ती धरून, स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षोडोपचारे पूजन करावे, सद्भावे करून धूप दीपांती अर्पण नमस्कार करावा, जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै, अजानुभाऊ सुहास्य वदन
काषाय वस्त्रे परिधान भव्य आणि मनोरमा मूर्ती दिसे साजरी. मग करावी प्रार्थना. जय जयाजी अगहरणा परातपरा कैवल्य सदना ब्रह्मनंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंता ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी तू अग्री तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तूच विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्रू अष्ट दिग्पालांदी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवदिता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदिम ध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चाचरे शाश्वत ही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चित शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पावे. आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसून इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याची पावया पैल तीर त्व त्राम तरणी साचार प्राप्त होवे मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न भादोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटे पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चिंत वसो वृथा विषयाची नसो वासना या मनात सदा साधू संग माग तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग वलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी अशी प्रार्थना करीते आनंदे होय समर्था संतोषिनी त्वतंतावर प्रसाद तेथील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समयी होता जाणून उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्री तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियांदिका लागून मुख्य जप हाच होविने स्त्रिया ही निशिदीन जप यांचा करावा प्रसंगी मानसपूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्त हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही हाओ स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंबे षोडोपचारे पूजिता परी प्रिय नवेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समय समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकर चिया छंदा कृपा करुणी पूर्वावा इत श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमंत सदा एकोत भाविक भक्त श्री चतुर्दशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय स्वामी चरित्र सारामृत मधला 14वा अध्याय समाप्त. तर मित्रांनो येथे आपला स्वामी चरित्र सारामृत मधला 14वा अध्याय समाप्त झाला आहे. ऐकल्याने आवडला असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा आणि या 21 दिवसपर्यंत हा अध्याय रोज ऐका. श्री स्वामी समर्थ.